राम नारायण राम. आपणाला माहिती आहे का की लाखो वर्षांपूर्वी कुठेही कधीही एखाद्या व्यक्तीस मालकी हक्क नव्हता. हा मालकी हक्क व्यक्तीस आला तेव्हा जेव्हा व्यक्तीची विचारशक्ती, बुद्धिमत्ता, चिंतन अधिक झाली. समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांना आकाशाकडे पाहावे लागेल. आकाशात काय चाललंय ते बघावं लागेल. तिथे देखील संविधान आहे, तिथे दिसतं, तिथे बोलतंही. ही सगळी कामं आणि गोष्टी आपल्याला विवेकाच्या माध्यमातूनच समजतात. हे आपल्याला ऐकावं, समजावं आणि या गोष्टी पृथ्वीवर अंमलात आणाव्या. निसर्गात जो सिस्टीम आहे तो सिस्टीम संपूर्ण जगातील सर्व लोकांनी मिळून बसून विचार करून चिंतन करून तोडगा काढायला हवा, ज्यामुळे सगळ्यांसाठी एक चांगलं निसर्गाचं संविधान तयार होईल. निसर्गात कोणालाही मालकी हक्क नाही. आज संविधान, राजकीय पक्ष सगळं माणसांनी तयार केलं आहे. माणसांनी तयार केलेल्या सगळ्या गोष्टी पृथ्वीवरून काढून टाकाव्यात लागतील. मी आजही सर्वांना एकत्र घेऊन चालतो, सर्वांबरोबर मिळून मेहनत करून उपजीविका करतो. मी कधीही कुणाकडून पैसे घेतले नाहीत. माझा एक समूह आहे आणि आपण सगळे मिळून मेहनत करून जीविकोपार्जन करतो. तसंच सर्वांनी मिळून एकच आवाज उठवायला हवा. जो आपला जन्माचा अधिकार आहे तो आपल्याला मिळायला हवा. धर्म आणि जात या गोष्टींपासून दूर राहून आपल्या महागुरूने नेहमीच सर्वांना हेच शिकवलं आहे की या पृथ्वीवर जे लोक आहेत ते सगळे समान आहेत. सगळे आकाश, पृथ्वी, निसर्गाचे संतती आहेत. या विचारानेच त्यांनी संतान दलाची स्थापना केली, जिथे सगळ्यांना समान मानलं जातं. कुणाचाही कुणावर भेदभाव नाही. महागुरू म्हणतात की निसर्गच सगळं आहे. आज आपल्याकडे जे काही आहे ते सगळं आकाश आणि निसर्गामुळे आहे. माणसाचा स्वतःचा कुठलाही अस्तित्व नाही. तुम्ही कधी विचार केलाय का की सूर्याचा धर्म काय आहे, चंद्राचा धर्म काय आहे, वाऱ्याचा धर्म काय आहे, आकाशाचं कोणत्या बँकेत अकाउंट आहे? सूर्य, चंद्र, वारा, पाणी स्वतःची मनमानी करू शकतात का? नाही करू शकतं. मग माणूस त्यांच्याकडून हे सगळं का शिकत नाही? आकाशाचा धर्म का स्वीकारत नाही? माणूस कधी जागृत होईल? विसरू नका, निसर्गाचं स्वतःचं शाळा आहे जिथे सगळे पास होत नाहीत. निसर्गाचा जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. निसर्गाने आपल्याला भरपूर दिलं आहे, पण आपणच आपले शत्रू आहोत. कोणी स्वतःची पूजा करतो का? सगळे मूर्तीची पूजा करतात, नमाज वाचतात, मशीद जातात, माणसांनी तयार केलेले धार्मिक ग्रंथ वाचतात, पूजा करतात. अरे आकाश आणि निसर्ग हे आपले सर्वात मोठे धार्मिक ग्रंथ आहेत. त्यांना पूज करा, त्यांचा आदर करा. हीच आपली खरी पूजा, भक्ती, ग्रंथ आणि सगळं आहे. हे तुम्ही का मानत नाही? हेच आपल्या गुरुजींचं कॉन्सेप्ट आहे, संतान दलाचं कॉन्सेप्ट आहे. आपल्या महागुरूने दिलेला बीजमंत्र राम नारायण राम याचा जप करा सर्वांनी. यामुळे सगळ्यांना ऊर्जा मिळते, ताकद मिळते, तुमचं जीवन सुधारतं. सर्व समस्यांचा उपाय तुम्हाला आपोआप मिळतो. फक्त राम नारायण राम याच्याशी जोडले रहा.